एका बाजूला सिद्धी जोहरची 10,000ची फौज आणि दुसऱ्या बाजूला फक्त 300 मराठे. हे युद्ध नव्हतं, हा मरण्याला दिलेला खुला आव्हान होता. मृत्यू डोळ्यान डोळे घालून उभा होता, तरीही एक योद्धा मागे फिरला नाही. कोण होते बाजीप्रभू देशपांडे? आणि ती साधी घोडखिंड पवित्र पावनखिंड कशी झाली? पन्हाळगड वेढ्यात होता. महाराजांना विशाळगड गाठणं अत्यावश्यक होतं, पण शत्रू सावलीसारखा पाठलाग करत होता. वेळ हातातून निसटत होती आणि संकट पर्वतासारखं समोर उभं होतं. त्या निर्णायक क्षणी एक नाव पुढे आलं, बाजीप्रभू देशपांडे. महाराजांना निरोप देताना ते म्हणाले, महाराज, तुम्ही पुढे चला. जोवर तोफेचा आवाज येत नाही तोवर हा बाजी खिंड सोडणार नाही. लढाई सुरू झाली. तलवारींची टक्कर, रणगर्जना आकाश फाडत होती आणि जमीन रक्तानं लाल होत होती. क्षण मिनिटात बदलले, मिनिटं तासात, आणि मग सलग 21 तास मृत्यूशी झुंज. जखमा खोल होत चालल्या होत्या. शरीर रक्तानं माखलं होतं, पण हातातील तलवार अजूनही थांबली नव्हती. बाजीप्रभू फक्त एकच विचारत होते, तोफेचा आवाज झाला का? कारण तो आवाज म्हणजे महाराज सुरक्षित. विशाळ गडावरून तोफेचा आवाज घुमला. बाजीप्रभूंनी आकाशाकडे पाहिलं आणि शांतपणे डोळे मिटले. त्यांच्या रक्तानं ती खिंड पावन झाली, म्हणूनच ती पावन खिंड ठरली. स्वामी निष्ठेचं हे सर्वोच्च उदाहरण बाजीप्रभू देशपांडे. तुम्हाला हा इतिहास माहिती होता का? कॉमेंटमध्ये जय शिवराय लिहा. अशाच इतिहासासाठी फॉलो करा.